हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स क्लासमधील दिवस 4 बघणार आहोत. यामध्ये आपण सर्व ब्लाऊजला चालणारे बेसिक ड्रॉइंग जसे बघितले गेल्या व्हिडिओमध्ये आपण तसेच 4 टक्समध्ये हे मापे यूज करून आपल्याला कशा पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज आपल्याला ड्रॉइंग करायचा आहे, ज्याचा गळा पुढील साईडला पण डीप आहे, मागील गळा पण डीप आहे आणि त्यानुसार शोल्डरचे माप कसे टाकायचे, शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा आणि पूर्ण ड्रॉइंग आधी समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण 4 टक्स ब्लाऊज टाकणार आहोत, त्याचे ड्रॉइंग पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. बॅकचे ड्रॉइंग बघणार आहोत. पहिल्यांदा ड्रॉइंग काढून घेऊ आपला कशा पद्धतीने ब्लाऊजचा गळा असणार आहे. हा आपल्या पाठीमागचा डीप गळा आहे. अशा पद्धतीने आपण आधी आकृती काढून घेऊ, म्हणजे कुठलाही जरी ब्लाऊज तुम्हाला ब्लाऊज तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा त्याची पूर्ण प्लॅनिंग तयार करून घ्या की मग आपल्याला कशा पद्धतीचा गळा पाहिजे, आपल्याला कशा पद्धतीची स्लीव पाहिजे, कशी डिझाईन करायची आहे, हा सर्व मापे लक्षात घेऊन नंतरच आपण ड्रॉइंग करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण गळ्याचा आकार आपला कसा आहे, तर गळ्याचा आपला आकार आहे गोल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचा गोल, चौकोनी, पानगळा कोणता गळा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपले रेडी शोल्डर म्हणजे काय, तर जे शिलाई झाल्यानंतर जे तयार शोल्डर येते ते तयार शोल्डर आपल्याला कस्टमरला आधी विचारून घ्यायचे आहे. आपल्याला किती इंच पाहिजे आहे. कुणाला 2 इंच आवडतं, कुणाला जास्त वयस्कर बायका असेल तर 2.5 इंच 3 इंच त्यांना ते शोल्डर आवडतं. आणि अशा पद्धतीने आपल्याला 2.5 ते 3 इंच 2.5 इंच आपलं शोल्डर रेडी शोल्डर मी इथे घेतलेलं आहे. आणि बॅक बेल्ट म्हणजे 3 इंच आपल्याला रेडी पाहिजे. म्हणजे बॅक बेल्ट म्हणजे आपल्या मागील गळ्याची जी पट्टी असते खाली बाजूस, ती पट्टी आपल्याला 3 इंचाची तयार पाहिजे. तर आता आपल्याला 3 इंचाची गळ्याची पट्टी पाहिजे म्हटल्यानंतर आपल्याला पूर्ण उंची ब्लाऊजची आपली 15 इंच आहे. त्याच्यामधून आपण 3 इंच वजा मायनस करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला मागील गळ्याची उंची मिळेल. तर आपल्याला आपली उंची 12 इंच उंची आहे. मी काय केलं, पूर्ण उंचीतून -3 इंच वजा केलं आणि आपल्याला काय मिळालं, आपल्याला मागील गळ्याची उंची मिळालेली आहे. आता यानुसार ह्या 3 मापे जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट्स बघायला सोपे जाते. तर रेडी शोल्डर 2, 2.25, 2.5 आणि 2.25 पर्यंतचं हे शोल्डर चार्ट आहे. तर यामध्ये आपल्या गळ्याचा आकार कुठला आहे, गोल. तर त्याच्यामध्ये आपल्या गळ्याची उंची किती आहे, तर 11 इंचाच्या पुढे 11 प्लस 11 टू ट्रिपल प्लस म्हणजे 11च्या पुढील गळ्याच्या उंचीसाठी आपले मायनस शोल्डर किती झालेले आहे, 3.5 इंच शोल्डर आपले मायनस आपल्याला तयार शोल्डरमधून -3.5 इंच शोल्डर आपल्याला मायनस करायचे आहे. तर शोल्डर मायनस चार्ट या पद्धतीने आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला गळ्याचा आकार, रेडी शोल्डर आणि मागील गळ्याची उंची आपल्याला लागणार आहे. हे 3 मापे असेल तर आपल्याला शोल्डर मायनस चार्ट आपल्याला बघायला येतो. तर फुल शोल्डर आपल्याला काय करायचं आहे, आता 14.5 इंच आपलं फुल शोल्डर आहे. त्यातून आपल्याला मायनस किती करायचं आहे, मिळालेलं शोल्डर मायनस करून मिळालेलं शोल्डर किती आहे, 3.5 इंच. 3.5 इंच 14.5 मायनस 3.5 केल्यानंतर आपल्याला इथे 14.5, 13.5, 12.5 आणि प्लस अर्धा 3.5 म्हणजे 11 इंच आपल्याला तयार शोल्डर, रेडी शोल्डर आपल्याला भेटलेले आहे. तर आपल्याला 11 इंच भागिले 2 करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला 5.5 इंच आपल्याला शोल्डर मिळणार आहे, जे आपल्याला पेपर ड्रॉइंग करताना आपल्याला टाकायचं आहे. 5.5 इंच आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. तर पहिल्यांदा एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. त्या सरळ रेषेवरतीच आपल्याला पुढील मापे घ्यायची आहेत. तर उंची आहे आपली 15 इंच प्लस 1 इंच करून 16 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे. आणि आपले पहिले शोल्डर आपले किती होते, 14.5, 14.5च्या निम्मे 7.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आणि 1 इंच खाली डाऊन जाऊन गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. आणि दोन्ही पॉईंट एकमेकाला असे तिरकस पद्धतीने
तिरकस रेषा अशी जॉईंट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा मुंडा टाकायचा आहे. तर डीप गळ्यासाठी आणि पॅक गळ्यासाठी म्हणजे बंद गळ्यासाठी आर्म होल चार्ट इथे दिलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला छातीनुसार या चार्टनुसार मापे टाकायचे आहे. तर आपली 34 इंच छाती आहे. आपल्या 34 इंच छातीनुसार आपला ब्लाऊजचा गळा डीप आहे. तर आपल्याला छाती चेस्ट भागिले 6 करायचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला प्लस करायचा आहे. तर आपलं 34/6 केल्यानंतर 5.5 येतं आणि प्लस अर्धा इंच केल्यानंतर 6 इंच आपला इथं ब्लाऊजचा मुंढा आलेला आहे. 6 इंच जिथून डाऊन गेलेलो आहे आपण तिथून 6 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आणि खालील बाजूस आपला कमर घेर 26.5 आहे. तिथे आपल्याला लिहून घ्यायचे आहे जिथे आपण मापे घेतलेले आहे. शोल्डरच्या निम्मे 7.25 आणि कंबर आपली 26.5 इंच आहे. भागिले 4 करायचा आहे. तर 6.25 इंच आपला चौथा भाग येत आहे कमरेचा. तिथे आपण कमरेचा चौथा प्लस 1 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि छाती आता आपल्या मागील गळा आपला डीप आहे त्यामुळे छातीमध्ये आपल्याला लूजिंग द्यायचं नाही. छातीचा चौथा प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आणि जे मार्जिन आपण दिलेले आहे ते हायलाईट करायचं आहे. म्हणजे ते आपल्या लक्षात येतं की हे आपलं मार्जिन आहे. आणि इथे आता आपण जे शोल्डर काढलेलं होतं जे मायनस करून जे शोल्डर काढलेलं आहे 5.5 इंच ते तिरकस रेषेवरती आपल्याला सरळ टेप ठेवून व्यवस्थितरित्या जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. आणि तेच माप छातीच्या रेषेवरती पण 5.5 इंच टाकून दोन्ही रेषा एकमेकाला जॉईन करून घ्यायच्या आहेत. दोन्ही रेषा एकमेकाला जॉईन करून घ्यायच्या आहेत. आणि मागील बाजूस 1 इंच मुंड्याचा आकार देऊन मुंड्याच्या रेषेचा मध्य काढायचा आहे आणि तिथून स्केलच्या मदतीने व्यवस्थितरित्या मुंड्याचा आकार गोलाकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला मागील गळ्याचे ड्रॉइंग पूर्ण झालेले आहे. आणि ही जी रेषा आहे ही तिरकस अशा पद्धतीने ठेवता आपल्याला ही लाईन स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आणि हे पूर्ण सगळं वरचं जे दिसत आहे तुम्हाला हे सर्व मायनस होणार आहे. हे आपल्या ब्लाऊजमध्ये ॲड होणार नाही. जे आपण स्ट्रेट लाईन घेतलेली आहे तेच आपले फक्त आपले शोल्डर आहे. हे बाकीचे वरचे आपण काहीही घेणार नाही. हे आपल्याला पूर्ण सर्व मायनस करायचं आहे. त्यासाठी मी हे हायलाईट करत आहे की हे आपल्याला कटिंग करायचं आहे. हायलाईट करून घ्यायचं म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्याला कोणता भाग कटिंग करायचा आहे आणि कोणता भाग ठेवायचा आहे. हा आपला पूर्ण बॅक तयार झालेला आहे. पण हा बॅक पहिला आपण फ्रंट कटिंग करणार आहोत आणि नंतरच आपला बॅक आपण कटिंग करणार आहोत. त्यासाठी आता फ्रंटचा आकृती काढून बघणार आहोत कशा पद्धतीने आपला ब्लाऊज असणार आहे. तुम्ही विथ बेल्ट पण करू शकता आणि विदाऊट बेल्ट पण तुम्ही फोरटक्स ब्लाऊज तयार करू शकता. तर आत्ता तरी सध्या आपण विदाऊट बेल्ट पहिल्यांदा फोरटक्स शिकणार आहोत आणि त्यानंतर असा बेल्टचाही पण नंतर पाहणार आहोत. त्यासाठी असा फोरटक्सचा आपण ड्रॉइंग तयार करून घेतलेले आहे. ही फ्रंटची आकृती आहे. तर त्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे गळ्याचा आकार. तर गळ्याचा आकार आपला कसा असणार आहे पुढचा गोल. तर सुरुवातीला मी इथे गोलच आकार घेतलेला आहे. त्यानंतर तुमचे रेडी शोल्डर आपले काय होते रेडी शोल्डर आपले 2.5 इंच आहे आणि आपल्या गळ्याची उंची आपली 6.5 इंच आपण ठेवणार आहोत. पुढील गळ्याची उंची 6.5 इंच घेणार आहोत.
ही आवडीनुसार तुम्ही 7 इंच 7.5 इंचापर्यंत तुम्ही ठेवू शकता. तर पहिल्यांदा आपण मायनस शोल्डर चार्टमध्ये आपल्या गळ्याची उंची 6.5 इंच आहे आणि गळ्याचा आकार गोल आहे, त्यानुसार आपले शोल्डर -2 होत आहे. त्यानुसार 6.5 इंचाच्या गळ्याच्या उंचीनुसार आपले गळ्याच्या आकारानुसार आपले शोल्डर -2 फक्त होत आहे. आता आपण तयार शोल्डर आपले जे फुल शोल्डर आहे त्यातून आपल्याला मिळालेले मायनस शोल्डर आपल्याला वजा करायचे आहे. तर आपले 14.5 इंच आपलं फुल शोल्डर आहे, त्यातून -2 इंच शोल्डर आपल्याला वजा करायचं आहे. त्यासाठी इथं आपल्याला एक सूत्र लिहून घ्यायचं आहे. 14.5 वजा 2 इंच, 14.5 इंच 2 इंच केल्यानंतर आपल्याला इथे 12.5 इंच आपल्याला शोल्डर भेटत आहे. तर ते सूत्रामध्ये टाकायचं. तर ते कशा पद्धतीने टाकायचं, तर 12.5 भागिले 2 करायचं, बरोबर 6.25 इंच आपल्याला पुढील शोल्डर मिळत आहे. 6.25 इंच हे आपले पुढील शोल्डर राहणार आहे. तर अजून एकदा सांगते, गळ्याचा आकार गोल आहे, रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, पुढील गळा 6.5 इंच आहे. त्यानुसार आपला आपलं शोल्डर 2 इंच झालेलं आहे. तर फुल शोल्डरमधून आपण -2 इंच शोल्डर वजा केलं, त्यावेळेस आपल्याला 12.5 इंच आपल्याला शोल्डर आलं आणि त्याचं भागिले 2 केल्यानंतर आपल्याला 6.25 इंच शोल्डर आपल्याला इथे आता ड्रॉइंग करताना टाकायचं आहे. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर फुल शोल्डर टाकायचं आहे. फुल शोल्डरच्या निम्मे 7.25 इंच टाकलं, 1 इंच डाऊन घेऊन 2.5 इंच गळारुंदी घेऊन एक क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे. हे आपल्याला सर्व ब्लाऊजसाठी कंपल्सरी आहे. त्यानंतर जिथून 1 इंच डाऊन आलेला आहोत आपण, तिथून आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. आपला पुढील मुंडा चेस्ट भागिले 6, 34 इंच छातीनुसार डीप गळ्यासाठी आपल्याला चेस्ट भागिले 6 प्लस अर्धा इंच करायचा आहे. तर छाती आपली आहे 34 इंच भागिले 6 प्लस अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस घ्यायचं आहे. तर 34चा 6वा भागिले 6 केल्यानंतर 5.5 येत आहे. 5.5 प्लस अर्धा इंच बरोबर 6 इंच आपला हा मुंडा येत आहे. म्हणजे जिथून डाऊन 1 इंच गेलेला आहे तिथून 6 इंचावर मार्किंग करून तिथं आपल्याला छातीची रेषा ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. 15 इंच उंची आहे, तर आपल्याला प्लस 1 इंच करून 16 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. जिथे आपली उंची आलेली आहे तिथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला छातीमध्ये लूजिंग द्यायचं आहे. तर पूर्ण घेर छाती आपली किती आहे 34, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे आपल्याला. 8.25 इंच येत आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर आपल्या पूर्ण छातीच्या घेरामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचा आहे. बरोबर 35.5 येत आहे. 35.5 भागिले 4 बरोबर 9, म्हणजे 9ला 1 पॉईंट कमी. अशा पद्धतीने आपण मार्किंग करणार आहोत. आणि आता आपल्याला मिळालेले शोल्डर किती आहे आपल्या गळ्यानुसार, तर 6.25 इंच. तर जे आपले पहिले शोल्डर आहे फुल शोल्डर, त्याच्यावरती आपल्याला 6.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि तेच माप आपल्याला छातीच्या रेषेवरती मार्किंग करून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आणि आतील मुंड्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावर घ्यायचा आहे. आणि मुंड्याची रेषाचा मध्य काढायचा आहे. आणि त्या रेषेचा मध्य काढल्यानंतर 2 लाईन आपल्याला आतमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. आणि हे तिन्ही पॉईंट जोडत एकामेकाला व्यवस्थितरित्या आपल्याला मुंड्याचा पुढील आकार देऊन घ्यायचा आहे. आणि मुंड्याचा आपल्या शोल्डरचं
हे पूर्ण लाईन स्ट्रेट सरळ लाईनमध्ये आपल्याला शोल्डर करून घ्यायचं आहे. आणि जे वरील बाजूस जे राहिलेले आहे ते सर्व आपण कट करणार आहोत. त्यासाठी हे जे वरचं मार्किंग झालेलं आहे ते पूर्ण हायलाईट करून ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता 2.5 इंच आपलं रेडी शोल्डर आहे, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन करून 3.5 इंच आपल्याला 3.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि आपलं जेवढं इथं जे माप शिल्लक राहिलेले आहे ते आपली गळारुंदी आहे. मग गळ्याची उंची तुम्ही इथे टाकायची आहे आधी. गळ्याची उंची तुमची आहे आपली आहे 6.5 इंच. 6.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन ओढून गळ्याचा आकार आपल्याला इथे तयार करायचा आहे. पूर्ण स्ट्रेट लाईन ओढून गळ्याचा आकार इथे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. मी स्केलच्या मदतीने व्यवस्थितरित्या इथे गळ्याचा आकार गोल देत आहे, राऊंड देत आहे. त्यानंतर तुम्हाला आता इथे टक्स उंची टाकायची आहे. टक्स उंची आहे आपली. टक्स उंची आपल्या तिरकस जे आपण शोल्डर घेतलं होतं त्याचा मध्य काढायचा आहे. तिथून आपल्याला 9.5 प्लस पाव इंच करायचं आहे. 9.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला टक्स टू टक्स पॉईंट आपला 7 इंच आहे. 7 इंचाचा हाफ करायचा आहे. 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपली टक्सची रुंदी आहे 7 इंच. 7 इंच हाफ केला. 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि खालच्या बाजूला कमरेखालील बाजूस 3.5 इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करून 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही क्रॉस लाईन एकामेकाला अशी जॉईंट करून घ्यायची आहे. आणि 34 इंच छातीनुसार आपला टक्स 2.5 इंचाचा येत आहे. आणि तिथून एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे. खालील बाजूस 5.75 इंच आपलं शोल्डर 5.75 इंच कमर घेर, 5.75 इंच कमर घेर, 2.5 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असे 3 पॉईंट आपल्याला द्यायचे आहेत. आणि पहिला मार्जिनचा पॉईंट एकमेकाला व्यवस्थितरित्या जोडून तयार करून घ्यायचे आहे जसे आकृतीमध्ये दाखवले आहे. आणि जे मार्जिन दिलेले आहे ते हायलाईट करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला या बाजूचा टक्स द्यायचा आहे. फिटिंगच्या बाजूचा टक्स द्यायचा आहे. तर त्याचा निम्मा आपल्याला घ्यायचा आहे आणि एक मार्किंग करून ठेवायचं आहे. आता आपल्याला काच बटनपट्टी असते आपली त्या बाजूला टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे. जो आपला 3.5 इंच आपण टाकली होती तीच लाईन स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आणि त्यावरती आपल्याला आता आपण मुंड्याचा टक्स घेणार आहोत. आता मुंड्याचा टक्स घेताना जो आपल्याला आपण खाली 2.5 इंचावरती टक्स दिलेला आहे तोच टक्स आपल्याला त्याचा निम्मा करून 1.5 इंच 1.25 इंच येत आहे. आणि अशा पद्धतीने टिप ठेवून आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तिथून जे मार्किंग केलेलं होतं आपण निम्म त्याच्या अर्धा इंच डाऊन जायचं आहे आपल्याला. आणि टक्स पॉईंटला ही लाईन स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. हे जे आपले मार्जिन आहे तिथपर्यंत आपल्याला ही लाईन तिरकस अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता मुंड्यातला टक्स देण्यासाठी त्याच्या अर्धा इंच 1.25 इंचाच्या अर्धा इंच आपल्याला वरील बाजूस मार्किंग करायचं आहे. आणि तिथून 1.25 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने 3 पॉईंट आपल्याला एकामेकाला जॉईंट करून घ्यायचे आहेत जसं आकृतीमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने. त्यानंतर जेवढा टक्स आपण खाली घेतला होता 2.5 इंच त्या 4 टक्समधला आपला अंतर आता आपण ठरवणार आहोत.
तर जेवढं माप घेतलेलं आहे त्याचा निम्मा करायचा आहे आणि काच बटन पट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला तिथे 1.25 इंचावर द्यायचा आहे. मुंड्यातला आणि साईडचा जो टक्स आहे ते 2.5 इंचावरच आपल्याला त्याची रुंदी द्यायची आहे आणि दोन्ही टक्सची रुंदी आपली 1 इंच राहणार आहे. या बाजूला अर्धा इंच आणि या बाजूला अर्धा इंच असं या पद्धतीने मार्किंग करून आपण जिथे आपली उंची आलेली आहे टक्सची तिथे टक्सला आपण जॉईंट करून घेणार आहोत. इथला टक्स पण आपण अर्धा इंचावर मार्किंग करून एकमेकाला रेषा जॉईंट करून घेणार आहोत. तिन्ही पॉईंट एकमेकाला जिथे 2.5 इंच आलेला आहे तो अशा पद्धतीने मुंड्यातला टक्स आपल्याला जॉईन करायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिनच्या साईडनं डाऊन जायचं आहे आणि आपला जो मुंड्यातला टक्स आलेला आहे त्याची रुंदी दोन्ही टक्सची रुंदी समान आहे का चेक केल्यानंतर आपल्याला नवीन मुंड्याचा आकार मिळत आहे. इथं तो अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार आपल्याला खाली आपल्याला वाढवायचा आहे, आकार द्यायचा आहे. टक्स दिल्यानंतर हा आकार व्यवस्थितरित्या मुंडा आपला तयार होतो, आपल्याला नवीन मुंड्याचा आकार मिळतो. आणि जे टक्स आहेत ते हायलाईट करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुमच्या ते लक्षात येतील की हे टक्स आपल्याला आता कट करायचे आहेत. आणि मधला जो टक्स आहे मोठा त्याचा टक्स त्याची रुंदी त्याचे समान 3 भाग करायचे आहेत. त्याला आकार देण्यासाठी त्याचे समान 3 भाग करून घ्यायचे आहेत. जशा व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने आपल्याला समान 3 भाग करायचे आहेत. आणि पहिल्या पॉईंटवर आपल्याला अर्धा इंचाने आपल्याला बाहेर जायचं आहे आणि दुसऱ्या पॉईंटला 2 रेषांनी बाहेर जायचं आहे आणि तिसऱ्या पॉईंटला आहे त्या पॉईंटलाच आकार देऊन सगळे पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे आहेत. तिसऱ्या पॉईंटला आहे ही रेषा स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे आणि मधल्या साईडला निमुळता आकार देऊन आपल्याला मधला आकार व्यवस्थितरित्या टक्सचा देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर आता आपल्याला दोन्ही टक्सची रुंदी उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर दुसऱ्या आकारानुसार टेप आपल्याला गोल फिरून व्यवस्थितरित्या दोन्ही टक्सची उंची आपल्याला समान करून घ्यायची आहे. आणि जेवढे शिल्लक राहिलेले आहे तेवढे मार्जिन आपल्याला तिथून आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही टक्स आपले समान अंतरावर कट होतील आणि अलीकडच्या साईडला पण अर्धा इंच वरती घेऊन आपल्याला तिथे पण आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. आणि हा जो मोठा टक्स आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्यासाठी हा पण टक्स मी इथे हायलाईट करून घेतलेला आहे. आता कटिंग करताना आपल्याला जे आपण हायलाईट केलेलं आहे जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे तशा पद्धतीने आपल्याला आधी कटिंग करून घ्यायचं आहे. मधला टक्स मी इथे कटिंग करत आहे. जसा आकार दिलेला आहे तसा कुठेही पॉईंट न तयार होता व्यवस्थितरित्या गोलाकार देऊन इथे टक्स मी कट केलेला आहे. जे हायलाईट केलेले आहे कटिंगचे ते सर्व काही मी इथे कटिंग करून घेत आहे. आणि इथे मुंड्याचा आकार कट करताना मात्र आपल्याला जास्तीचा आकार कट करूनच मुंड्याचा आकार कट करायचा आहे. आणि शोल्डर इथे स्ट्रेट कट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे जे आपण टक्स दिलेले आहेत ते मायनस केल्यानंतर तिथं आपल्याला एक स्ट्रेट लाईन सरळ रेषेमध्ये आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी टक्स जिथल्या तिथे दाबून व्यवस्थितरित्या
कटिंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून एक्स्ट्राचे जे कापड राहिलेले असते ते समान अंतरावर आपले कटिंग केले जाते. आता मुंड्यातलं पण तसंच करायचं आहे. आता आपल्याला नवीन मुंड्याचा आकार मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जसं आहे तसं व्यवस्थितरित्या पहिल्या मुंड्याच्या दुसऱ्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून कटिंग करून घ्यायचा आहे आणि हा टक्स आपल्याला काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. टक्स मायनस केल्यानंतर आपल्याला जे काही फॅब्रिक वरती येते ते व्यवस्थितरित्या मुंड्याच्या आकारानुसार गोलाकार कटिंग करून घ्यायचं आहे. इथे टक्स मारल्यानंतर आपल्याला कापडावरती व्यवस्थितरित्या हे मुंड्याचा आकार कटिंग करता येतात. इथं तुम्हाला मी पेपरवरती दाखवलेले आहे. आता आपल्याला जी आपली मार्जिनची रेषा आहे, जशा पद्धतीने आपण खाली पाव इंच खाली घेतलं होतं त्याच पद्धतीनं खालच्या बाजूला मागील बाजूस किती राहत आहे त्यानंतर जसं आहे तसं ठेवून व्यवस्थितरित्या मार्किंग करून घ्यायचं आहे. कारण दोन्ही भाग तर हे समानच येणार आहेत. आपले पाठीमागचा भाग आणि पुढील भाग हा समानच येणार आहे. त्यासाठी इथली आपली बॅगची उंची कमी होणार नाही. आणि 3 इंच बेल्ट आहे आपला, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करून 4 इंचावरती आपण काय केलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. आणि शोल्डर 2.5 इंच प्लस 1 इंच करून 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि जिथे गळा रुंदी जेवढी राहिलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण इथे मागील गळ्याचे ड्रॉईंग केलेले आहे आणि इथं गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला मागील टक्सचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आपल्या कमरेच्या घेराचा मध्य काढायचा आहे आणि तिथून वरती आपल्याला 4 इंच अंतरावरती आपल्याला मार्किंग करून अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून त्याच्यामध्ये आपला मागील टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे. आणि जे काही आपण मार्किंग केलेले आहे ते पूर्ण सगळं ते जेवढं मायनस होणार आहे ते पूर्ण आपण हायलाईट करून घेतलेलं आहे. आणि तिथून आता आपल्याला पाठीमागचा भाग हा कटिंग करून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार कटिंग करून घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बॅकचं फक्त ड्रॉईंग करून घ्यायचं आहे आणि फ्रंटचं पूर्ण ड्रॉईंग झाल्यानंतरच आपल्याला बॅकचा पार्ट कटिंग करायचा आहे. अशा पद्धतीने आपले 4 टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग आज आपण बघितलेले आहे. आता आपण ब्लाऊजवरती याचे पेपर पॅटर्न टाकून कशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करून व्यवस्थित ह्याचा स्टिच पूर्ण व्हिडिओ पुढील भागात बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.